दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदासांच्या वाङ्मयावर आधारित आपण प्रस्थानत्रयीचा अभ्यास करतो आहोत. सध्या ग्रंथराज दासबोध या अद्भुत अलौकिक अशा ग्रंथातील समासांचा विचार, समासांचं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. काल आपण दशक 18 समास 7 जनस्वभाव निरूपण हा समास पाहिला. समाजातल्या बहुतांश लोकांची मानसिकता काय आहे, मला काय मिळेल याकडेच त्यांचं लक्ष असतं. जे मिळवायचे, जे अलक्ष्य आहे तिकडे लक्ष नसतं. आणि ज्या गोष्टी घेऊन त्यातून काहीही निष्पन्न होत नाही अशा वस्तूंचा आणि व्यक्तींचा हव्यास संग्रह करण्यावर मनुष्य सगळं आयुष्य व्यतीत करतो. खरं जे मूळ आहे, माझं जे स्वरूप आहे ते मला समजलं पाहिजे आणि त्या स्वरूपाची प्रचिती मला घेता आली पाहिजे. तीच खरी मुक्ती आहे, तेच खरं ज्ञान आहे. जेणेकरून या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडतील त्या सगळ्या सापेक्ष आहेत. खरं तर त्याला सुखाच्या किंवा दुःखाच्या असं म्हणता नाही येणार. आज मला बासुंदी दिली तर गोड वाटेल, पण तीच जर एखाद्या डायबिटीस असणाऱ्या माणसाला जर बासुंदी दिली तर त्याला ती नाही जमणार.
म्हणजे वस्तू तीच आहे, पण स्थळ काळ व्यक्ती परत्वे तिची आवड निवड श्रेयस्कर आहे हितकर आहे हे बदलत राहतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परिणाम किंवा या सगळ्या गोष्टींचा प्रभाव माझ्या जीवनावर माझ्या अंतःकरणावर झाला नाही पाहिजे या धारणेने माझं जे मार्गक्रमण असेल त्याला परमार्थ असं नाव आहे. आणि सगळ्या संतांनी याचं वर्णन त्यांच्या साहित्यामधून त्यांच्या वाङ्मयामधून केलेलं आहे. आज आपण जो समास पाहणार आहोत तो आहे दशक 18वा समास 8वा अंतर्देव निरूपण. सुख हे केवळ वस्तू आणि व्यक्तींमध्ये नाहीये, तर जो अंतरात्मा लपलेला आहे समाजामध्ये त्याला शोधून काढणं, त्याला हवं नको ते बघणं, त्याला सुखात ठेवणं हे खरं ही खरी साधना आहे. अनेक संतांनी ते काम केलं. तिथं जात पंथ पक्ष या भानगडी येत नाहीत. कल्याण व्हावं समस्तांचं ही एकमेव धारणा अशा व्यापक जाणीव असलेल्या व्यक्तिमत्वामध्ये असते आणि तो पुण्यात्मा असतो असं समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात, देवाचा शोध घेण्यासाठी अनेक जण वणवण हिंडतात, तीर्थयात्रा करतात, अनेक क्षेत्रांवर जातात आणि तिथून येताना मात्र निराश नाराज होऊन येतात, परततात आणि आपला अनुभव झालेला कष्टीपणा तो इतरांना सांगत राहतात. खरं तर हे याला तसा काही अर्थ नाहीये. आपण काही प्रचिती यावी, काही समाधान मिळावं म्हणून आपण अशा ठिकाणी गेलेलो असतो. पण तिथले व्यवहार, तिथल्या तरेवाईकपणा, तिथल्या पद्धती ते आपल्याला पटत नाहीत. अनेक ठिकाणी आपण जातो, अनेक क्षेत्रांच्या ठिकाणी समर्थ सांगतात आणि तिथून आपण प्रतिमा घेऊन येतो. माहूरला गेलो, रेणुका मातेचा फोटो आणतो. वैष्णोदेवीला गेलो, तिथून तिचा फोटो आणतो. त्र्यंबकेश्वरला जातो, महादेवाचा फोटो घेऊन येतो. तिथून आणतो आपण, पण नंतर त्याचं काय होतं? घरामध्ये कुठेतरी ती धूळ खात पडून राहतात, जीर्ण होतात. ही अवहेलना नाहीये का? आपण त्या विभूतीचा केलेला अपमान आहे. समर्थांच्या दासबोध ग्रंथामध्ये दशक 11 समास 2 यामध्ये चत्वार देव निरूपण समर्थांनी केलेलं आहे. 4 देवांची, चत्वार देव, चत्वार म्हणजे 4, त्याचं विवेचन समर्थांनी केलं. 4 प्रकारच्या देवता, सगळ्या जगामध्ये सर्वव्यापी असलेला निर्विकार निर्वळ निर्मळ निश्चळ असा भगवंत, त्याच्याशी एकरूप व्हावं असं समर्थ म्हणतात. चत्वार देव निरूपणामध्ये आपण पाहिलं, प्रतिमा आहेत, अवतार आहेत, ब्रह्मा विष्णू महेश्वर आहेत आणि सगळ्यात पलीकडे जी चौथी जी उपमा दिलेली आहे ती निर्विकार निश्चळ निर्वयव आकारहीन रंगहीन अशा परमेश्वराला परमात्म्याला दिलेली आहे आणि तेच परब्रह्म स्वरूप आहे. समर्थ म्हणतात की त्याची प्राप्ती होणं, त्याची प्रचिती घेणं हेच खरं मानवी जीवनाचं ध्येय आहे. चत्वार देव निरूपणामध्ये 4 देवांची प्रतिमा, अवतार, ईश्वर आणि परमात्मा याचं जे वर्णन
समर्थांनी केलं आणि सगळ्यात शेवटी सांगितलं की हे खालचे जे 3 आहेत म्हणजे प्रतिमा, ती तुटून जाऊ शकते, फुटते, भांगते, ते काही खरं स्वरूप नाहीये. अवतार देवादिकांचे, संत महात्म्यांचे अवतार जे होतात ते एक इच्छित काम घेऊन, एक मिशन घेऊन, एक प्रयोजन घेऊन अवतार होतात आणि त्यांना जन्म मृत्यू आहेच आहे. त्यानंतर ईश्वर ही जी संकल्पना आहे, ब्रह्मा विष्णू महेश, आणि ती सुद्धा समर्थ सांगतात की ऐलीकडे, ब्रह्मा विष्णू महेश ऐलीकडे म्हणजे अलीकडेच सगळे हे, यांनाही ब्रह्मप्रलयाच्या वेळी नाश आहे. केवळ एकमेव असतची असे जे रूप आहे ते आहे परब्रह्म स्वरूप. त्या ब्रह्मस्वरूपाची प्रचिती घेणं, कारण त्याचाच अंश आपण आहोत, ते खरं आपलं निजधाम आहे. तीच तळमळ किंवा तोच संदेश समर्थांनी अंतर्देव निरूपण या समासामध्ये दिलेला आहे. आम्ही 2 वर्षाखाली एक ग्रुप घेऊन जगन्नाथपुरीला गेलो होतो. खरं तर कलकत्त्याला, बेलूरला स्वामी विवेकानंदांचं ते सगळं जीवनचरित्र, त्यांच्या सद्गुरूंचं, रामकृष्ण परमहंसांचं, शारदा मातेंचं ते सगळं जीवनचरित्र पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. मग त्यासोबत अजून काय काय करायचं म्हणून जगन्नाथपुरीला गेलो, गंगासागरला गेलो. माझा अनुभव सांगतो तुम्हाला. जगन्नाथपुरीला आम्ही गेलो आणि भगवंत फार दूर असतात, लांब असतात. जसं तिरुपतीचं असतं तसंच आहे, खूप लांब अंतर आहे. सुभद्रा, बलराम आणि श्रीकृष्ण यांच्या त्या 3 मूर्त्या आहेत तिथं जगन्नाथपुरीला. आणि त्या बांबूच्या पट्ट्यांची ती पेटी असते छोटी, असे डबे असतात एवढाले एवढाले असे, त्यामध्ये भगवंताला दाखवलेला नैवेद्य म्हणून ठेवलेला असतो. अनेक प्रकारचे मिष्टान्न त्यात असतात, तळलेले वगैरे असतात, ते काही खराब होत नाहीत. आणि तिथले जे पंडे आहेत, पुजारी आहेत, ते सांगतात 200 रुपये द्या, 300 रुपये द्या, प्रसाद देतो तुम्हाला. आणि ते मध्ये ते डबे भरून ठेवलेले असतात. आपल्यासारखे एवढ्या लांबून जाणारे भाविक लोक ते पैसे देतात आणि घेतात. एका माणसाने 100 रुपये त्या पुजाऱ्यांच्या हातावर ठेवले आणि ते पुजाऱ्यांनी असे पाहिले 100 रुपये, आणि असे ते 100 रुपये फेकले आणि तो त्याच्या हातातला डबा हिसकाटून घेतला. मी हे सगळं पाहत होतो. भगवंताच्या दारातही हा व्यवहार होतो. मला ते खूप लागलं. खरं तर सगळ्यांनाच लागेल, ते वाईट वाटेल. ठीक आहे, एखाद्याने 100, पण त्याच्या हातातून ते हिसकाटून घ्यायचे आणि 100 रुपये अंगावर फेकून द्यायचे, ते जरा खटकले. मी तिथून आल्यानंतर आमचे जोशी काका म्हणून आहेत नांदेडला, मी त्यांच्याशी बोलत होतो. त्यांना मी सांगितलं की असं असं झालं तिथं. ते आता 90च्या जवळपास आहेत. त्यांनी ते सगळं ऐकून घेतलं आणि ते म्हणाले, तुला काय वाटतं? मी म्हटलं, नाही, मला हे पटलं नाही. आणि तिथं असं होणं, भगवंताच्या दारामध्ये एवढ्या लांबून लोक, श्रद्धा आहे, किती निष्ठा आहे लोकांच्या अंतःकरणामध्ये, आणि तिथं अशी ट्रीटमेंट मिळाल्यानंतर माणूस स्वाभाविक उद्वेग त्याला प्राप्त होईल. त्यांनी स्मित हास्य केलं आणि त्यांनी जे मला सांगितलं ते मी माझ्या आयुष्यभर अंतःकरणावर कोरून ठेवलंय. ते म्हणाले, तिथला मालक कोण आहे? तिथं भगवंत आहे म्हणून आपण तिथं जातो. तो तिथला मालक आहे. अधिष्ठात्री देवता ही तिथली ती आहे. मग तिथं कोण कसा वागतोय, काय करतोय, त्याच्यावर आपण दोष देणं, तिथं काहीतरी उणं काढणं, हे अत्यंत चुकीचं आहे. का? कारण तो हे सगळं पाहत असतो.
भगवंत हे सगळं पाहत असतो. तो ठरविल ना काय करायचं ते. हे तर खरं आहे ना की भगवंत तिथं आहे, ही निष्ठा आहे, आपली श्रद्धा आहे, आपली मान्यता आहे. मग त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे लागून गेलात का? कुणाला दोषारोप द्यायला, कुणाला चांगलं म्हणायला, कुणाला वाईट म्हणायला. आपण काही मत व्यक्त करू नये. आणि मला ते खरंच पटलं. त्यानंतर मग कुठल्या मंदिरात गेलो, काही गेलो, आणि तिथं जर असं काही झालं तर मी निर्विकारपणे पाहतो. आपला प्रांत नाही आहे, आपण त्यात दखल देऊ नये. ते पाहत आहे आणि डिसिजन ॲट प्रॉपर टाइम. आपण कशाला त्यात दखल देऊ? समाजामध्ये जो माणूस आहे त्याचं काय अडलंय नडलंय पाहणं, त्याच्याशी एकरूप होणं, त्याचा विश्वास धारण करणं, त्याचा अंतर राखणं, हे या समासाचं सारभूत असं निवेदन समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे. आमच्या नांदेडला एक साई प्रसाद नावाची एक संस्था आहे. खूप लोक आहेत या संस्थेचे सदस्य, आणि मागच्या 10-1 वर्षापासून मी हे काम पाहतो आहे. काम वाढतच आहे. तुम्ही म्हणाल अनेक संस्था आहेत आमच्या गावामध्ये सुद्धा, अनेक उपक्रम करतायत, पण माझ्या पाहण्यात, माझ्या ऐकण्यात ही एकमेव संस्था आहे की जी 1 रुपया सुद्धा कुणाकडनं घेत नाही. 1 रुपया सुद्धा घेत नाही. निधी नाही, द्रव्य नाही, इन काइंड, वस्तू रूपाने तुम्हाला काय मदत द्यायची ते द्या. आज लाखो वारकऱ्यांना शुद्ध पाण्याचे टँकर साई प्रसाद पुरवतीये. त्यांचं कुणाचंही नाव नाहीये, एकाही ट्रस्टीचं नाव नाहीये. ही संस्था रजिस्टर्ड नाहीये, 1 रुपया घेत नाही, एक रजिस्टर्ड संस्था नाहीये, आणि कुण्याही विश्वस्ताचं नाव नाहीये. केवळ साई प्रसाद. हॉस्पिटलमध्ये ते अन्न पुरवतायत, अन्नाची पाकिटं, अन्नाचे डबे पुरवतायत, फिल्टर्ड वॉटर पुरवतायत वारकऱ्यांना. त्यांचे टँकर आहेत मोठमोठे. अहो एवढंच नव्हे, दरवर्षी त्यांचा आकडा वाढत जातोय. 50 विवाह, 75 विवाह वर्षाला सामुदायिक विवाह करतात, आणि त्या विवाह झाल्यानंतर त्या जोडप्याला जी आवश्यक आहेत ते सगळे भांडे कुंडे वस्त्र त्यांना देत आहेत. तुमचा त्यांना 10 लाख रुपये दिले तरी ते घेणार नाहीत. ते म्हणतील तुम्ही आम्हाला वस्तू द्या. केवळ वस्तू रूपाने मदत घेणारी, एकाही विश्वस्ताचं नाव न लावणारी, 1 रुपया द्रव्य न घेणारी आणि नोंदणी नसलेली संस्था मी पाहिलेली ही एकच आहे. खूप मोठमोठे उपक्रम संस्था राबवतीये. हे सगळं विशेष आहे. मी नाही, माझं नाव नको, हे सगळं तुझं आहे, हे त्या भगवंताचं आहे. 100 निरूपण झाली, 100 प्रवचन झाली, काय डिंग्या मारल्या का, काय तीर मारला? कर्तृत्व आपलं नाहीये, कर्तृत्व भगवंताचं. धन्याचे भांडार, फोडीले भांडार, धन्याचा माल. आपली भूमिका वाहून नेणारा. त्यामुळे कर्तृत्व हे आपलं नाही. आणि हा समाज, या समाजामध्ये असलेलं समाज मन जे आहे ते भगवंताचं रूप आहे. त्याच्यासाठी आपण काही करावं अशी समर्थांची शिकवण आपल्याला या समासामध्ये आहे. आपण समास पाहूया. दशक 18, समास 8, अंतर्देव निरूपण. श्रीराम समर्थ. श्रीराम. ब्रह्म निराकार निश्चळ
आत्म्यास विकार चंचळ तयास म्हणती सकळ देव ऐसे श्रीराम. देवाचा ठावची लागेना एक देव नेमस्त कळेना बहुत देवी अनुमानेना एक देव श्रीराम. म्हणून विचार असावा विचारे देव शोधा बहुत देवांचा गोवा पडोची नये श्रीराम. समर्थ म्हणतायत अनेक देवदेवतांची रूप आहेत. प्रत्येकाचं जर करायला गेलो तर आयुष्य पुरणार नाहीये. आणि गोवा म्हणजे गोंधळ. गोवा पडोची नाही. आले म्हणजे महादेव देवीची ठिकाणं, बुधवार आले म्हणजे गणपतीची ठिकाणं, गुरुवार आले म्हणजे दत्तात्रय, शुक्रवार आला म्हणजे व्यंकटेश्वर, शनिवार आला म्हणजे हनुमंत. असं सगळीकडे फिरत बसण्यात काय अर्थ आहे? श्रद्धा असावी, पण एक उपासना, एक भगवंत, एक उपास्य दैवत हे मात्र आपण ठेवलं पाहिजे. नाहीतर आमचे परमपूजनीय आप्पा म्हणतात ही तर व्यभिचारी भक्ती झाली. आज इकडे जा, उद्या तिकडे जा, परवा तिकडे जा, असा असता कामा नये. एक भगवंत, एक भाव. काहीही झालं तरी त्याचे चरण सोडायचे नाही, त्याला विसरायचं नाही. देवाचा ठावची लागना एक देव नेमस्त कळेना. अनेक ठिकाणी इकडे तिकडे फिरण्याने काय होणार आहे? समर्थ म्हणतात ना मनाच्या श्लोकामध्ये, अनेक शास्त्रांचा अभ्यास केला, अनेक देवांकडे गेला, बहुशास्त्र धुंडाळीता वाड आहे, काही उपयोग होणार नाही. देव क्षत्री पाहिला त्या सारिकाची धातूचा केला, पृथ्वीमध्ये दंडक चालिला. नाना प्रतिमा देवांचे मूळ, तो हा क्षत्रदेवची केवळ. नाना क्षत्रे भूमंडळ शोधून पहावे श्रीराम. क्षत्रदेव पाषाणाचा विचार पाहता तयाचा, तंत लागला मुळाचा अवताराकडे श्रीराम. अवतारी देव संपले देह त्याहून थोर अनुमानले, ब्रह्मा विष्णू महेश श्रीराम. दशक 11 समास 2 चत्वारदेव निरूपणाची या 2 ओव्यांमध्ये त्या समासाला समर्थांनी आणून ठेवलं. इथं समर्थ म्हणतात क्षत्र नाना प्रतिमा देवांचे मूळ. अनेक प्रतिमा आपण करतो, प्रतिमा करतो, तांब्याच्या करतो, चांदीच्या करतो, सोन्याच्या करतो, फोटो असतात. अनेक देवांचे मूळ तो हा क्षत्रदेवची केवळ. नाना क्षत्रे भूमंडळ शोधून पाहावे. अनेक क्षेत्र मूर्त्या तुम्हाला मिळतील, अनेक देवदेवता तुम्हाला मिळतील. समर्थ म्हणतात की हे म्हणजे काही हे मूळ देव आहे का? हे म्हणजे परब्रह्म स्वरूप आहे का? कारण ते भंत. संत गाडगे महाराज म्हणतात रुईचा देव त्याला लाकडाचा देव त्याला आगीचं भेव. समर्थ सुद्धा म्हणतात का नाही, तीर्थी धोंडा पाणी. नुसत्या चुपकुळ्या मारून काय उपयोग आहे? अनेक क्षेत्रांवर जायचा. गाडगे महाराजांचे चरित्र अत्यंत प्रेरणादायी आहे. ग्रामगीता आपण ऐकली असेल, वाचली असेल. ग्रंथ असला पाहिजे. परीट म्हणजे आपल्याकडची संस्कार बघा, किंवा काय धरोहर आहे, काय आपल्याकडे वारसा आहे. प्रत्येक जातीमध्ये संत आहेत. परीड जातीमध्ये संत नव्हते, ते संत गाडगे महाराजांच्या रूपाने अवतरले. अमरावती मधला जन्म आहे.
कोते गावामध्ये. त्यांचं जन्म नाव आहे डेबूजी. त्यांच्या आईचं नाव सखुबाई आणि वडील. संपन्न कुटुंब होता. पण परिस्थिती बदलली. हेही दिवस जातील. परिस्थिती बदलली. आई वडील गेले आणि बच्च्याला गावाकडे आणलं. मूर्ती त्यांचं गाव होतं. त्या गावामध्ये डेबूजीला घेऊन त्यांचे मामा आले. आता मामाकडे शेती होती. डेबूजीच्या मनात विचार आला की आपण काय करावं. मामाने सांगितलं, मामाला सांगितलं डेबूजीने, मी गुरं राखायला जाईल. आणि गुरं राखत असताना त्या गावातल्या लोकांचं निरीक्षण डेबूजीने करायला चालू केलं. अवतारी माणूस, भगवंताचाच अवतार. आज जे माननीय पंतप्रधान सांगतात आत्मनिर्भर भारत, त्या काळामध्ये संत गाडगे महाराजांनी आत्मनिर्भर ग्राम स्वराज्य, स्वयंपूर्ण, स्वयंशासित आमचा ग्रामीण भाग असला पाहिजे, आमची खेडी असली पाहिजे, असं डेबूजींचं म्हणणं होतं. त्यांचं लग्न झालं, मुलगी झाली, आलोकिता नाव मुलीचं. आणि मुलीचं लग्न, मुलगी झाली म्हणून काही ठराविक समाजातल्या काही प्रथा असतात. जसा एक आमूलाग्र बदल स्वाध्याय परिवारांनी केला किंवा बैठककार नानासाहेबांनी केला, धर्माधिकारी. ज्या समाजामध्ये जन्म झाला किंवा मृत्यू झाला तरी कोंबडं कापणं, बकरं कापणं, दारू पिणं हेच प्रथा होती, ती सगळी बदलली. श्रीफळ वाढवणे, नारळ फोडणे, त्यातून आनंद व्यक्त करणे सांगण्यात आलं. आज समाज कुठल्या कुठे गेला. जो हीन दिन होता, खितपत पडलेला होता, अंधश्रद्धेमध्ये, अज्ञानामध्ये पिढ्याने पिढ्या चालल्या होत्या. किती मोठं काम आहे स्वाध्याय परिवाराचं आणि नानासाहेब धर्माधिकारींचं. तिसरी पिढी काम करतीये. हे सगळं त्या काळामध्ये डेबूजींनी पाहिलं. त्यांना मोठा कळवळा आला, हे चुकीचं आहे. आणि सगळे लोक जेवायला आले आनंदाने. त्यांना वाटलं आता ताव मारता येईल. किती बकरे काढलेत, किती बाटल्या आणल्यात. पण घरी आल्यानंतर त्यांना शॉक बसला. ते आश्चर्यचकित झाले सगळे. त्यांचे जातीतले लोक सगळी बोलावलेली पाहुणे मंडळी. कारण घरी काय होतं, जेवणासाठी बुंदीचे लाडू होते. बुंदीचे लाडू कोण खात आहे. सगळे भांडायला लागले, उठून निघायला लागले. डेबूजी दारात उभे राहिले, हात जोडले आणि त्यांनी समजून सांगितलं की काय चुकीचं आहे, आपण काय करतो आहोत, किती घाणेरडं काम आपण करतो आहोत. आणि ते पटलं बऱ्याच लोकांना. आणि त्या दिवशीपासून ठिणगी पेटली, ज्ञानाग्नी पेटला. जिथे यात्रा असेल सफाई करावी. एक कचऱ्याचा तुकडा नाहीये, कागदाचा तुकडा नाहीये, मुठभर कचरा कुठे दिसत नाहीये. आणि एके दिवशी त्यांना अनुग्रह मिळाला. कोण जटाधारी बाबा होता. एक वैराग्य संपन्न तेजस्वी पुरुष समोरून येत होता. डेबूजींनी पाहिलं आणि डायरेक्ट चरणावर जाऊन साष्टांग नमस्कार केला. त्या साधू पुरुषाने विचारलं, क्या चाहिए. डेबूजी म्हणाले, मी तुम्हाला काही अर्पण करतो. मला तुमचं दर्शन घेऊन फार बरं वाटलं. तुम्हाला काही मी देऊ का. ते म्हणाले, तू क्या देगा मेरे पास सब कुछ है, चल मेरे साथ. आणि डेबूजी त्यांच्या मागे गेले. 2-3 दिवस घरच्या लोकांना पत्ता नाही डेबूजी कुठे. एके दिवशी ते घरी आले. रात्री बायकोच्या पाया पडले.
कपडे काढले, फक्त धोत्रावर गावाच्या बाहेर पडले, चालत राहिले. एक झाडाची फांद घेतली आणि सगळा ग्रामीण भारत स्वच्छ करायला हा अवतारी पुरुष सिद्ध झाला. हातात काय, गाडगं, म्हणून त्यांचं नाव गाडगे बाबा. गाडगे महाराजांनी ग्रामगीता लिहिली. या ग्रामगीतेचं वैशिष्ट्य काय? 41 अध्याय आहेत. या ग्रामगीतेमध्ये 41 अध्याय आहेत आणि हे सगळे लोकशिक्षणाचे अध्याय आहेत. स्वच्छता असली पाहिजे, सणवार कसे केले पाहिजे, मृत्यू झाल्यानंतर काय करायला पाहिजे, कसं शिक्षण घ्यायला पाहिजे, आणि सगळ्या संत महंतांची त्याच्यामध्ये यादी आहे. त्या संतांचं चित्र आहे आणि खाली 4 ओळीमध्ये त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे. या ग्रंथाचं वैशिष्ट्य सांगतो सज्जन हो. पहिला जो अध्याय आहे तो गाडगे महाराजांवर आहे आणि दुसरा जो अध्याय आहे तो आपल्या समर्थ रामदासांवर आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये समर्थ रामदासांचा फोटो आहे आणि समर्थांचं फार वर्णन त्यात केलेलं आहे. समर्थांच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे की ब्रह्मचर्य, बलसंपन्नता या राष्ट्राला किती तेजस्वी करील. एक ओवी सांगतो त्यातली, गुरुजनी ऐसे द्यावेत धडे. गाडगे महाराज म्हणतायत, गुरुजनी ऐसे द्यावेत धडे, आपुला आदर्श ठेवोनी पुढे, विद्यार्थी तयार होता चहूकडे. असे विद्यार्थी जे पहाटे उठतायत, सूर्यनमस्कार घालतायत, बलसंपन्न आहेत, विवेकी आहेत, चतुर आहेत. विद्यार्थी तयार होई तेजस्वी, राष्ट्र होई तेजस्वी. म्हणून आपले नानासाहेब देव समर्थ हृदय म्हणतात, स्मरण हेच राष्ट्राचे जीवन. तेजस्विता जर आणायची असेल जगण्यामध्ये तर समर्थांच्या वाङ्मयाला तोड नाहीये. गाडगे महाराज त्यांच्या एका अध्यायामध्ये लिहितात, एरवी तीर्थी धोंडा पाणी. तीर्थाचे तिथं काय आहे? एरवी तीर्थी धोंडा पाणी, देव ऐशीच बदली संतवाणी गरजून. या सगळ्या संतांनी सांगितलं, गरजून सांगितलंय. यात्रेस जावे तरी सेवेसाठी. यात्रेत कशासाठी जायला पाहिजे? जिथं सण उत्सव चालू असतील, जिथं मोठं कार्य असेल त्या ठिकाणी आपण जायला पाहिजे. पण अतिथी म्हणून नव्हे, सेवेसाठी जायला पाहिजे. विचारस्फूर्ती आणाया गाठी. काही तिथून आपण काय आणलं पाहिजे? पेढे, बर्फी, फोटो हे नव्हे. गाडगे महाराज म्हणतात, विचारस्फूर्ती आणाया गाठी. विचारांची स्फूर्ती आली पाहिजे, विचार आणले पाहिजे आपल्या पिशव्यांमध्ये भरून. तेणे गाव करोन उठा उठी, यात्रा रूप आपुले. आणि त्या विचारांवर आपल्या गावाचा कायापालट केला पाहिजे. उदाहरण दिलंय गाडगे महाराजांनी. पंढरीपासून 6 कोसावरी सावता राहिला जन्मवरी. किती अंतर आहे? 6 कोसाचं अंतर आहे. सावतामाळी तिथं राहिलेले आहेत. देव मिळविला न करिता वारी, गावीच त्याने. तीर्थक्षेत्री जाऊन काही होत नाही. आणि प्रतिमा आणणे, काय काय वस्तू घेऊन येणे. जसं समर्थ सांगतात, अवतारी देव संपले, देह धरून वर्तवून गेले. पहिली प्रतिमा चत्वार देव निरूपणामध्ये आपल्याला सांगितलं. प्रतिमा अवतार. समर्थ म्हणतात, अवतारी देव संपले, देह धरून वर्तवून गेले. एक ठराविक काम घेऊन आले होते, ठराविक काळासाठी इथं आले होते, ते काम केलं, ते गेले निघून. त्याहून थोर अनुमानले ब्रह्मा विष्णू महेश. ही ईश्वराची संकल्पना आहे. ब्रह्मा विष्णू महेश परमात्मा असतो, त्याला तर काही करता येत नाही. तो निष्क्रिय आहे, निरवयव आहे, आकारहीन आहे, रंगहीन आहे. मग तो काय करतो?
त्यांनी 3 आपले सबऑर्डिनेट आणले, ब्रह्मा विष्णू महेश, आणि त्यांना कामं वाटून दिली. तुम्ही सृजन करा, नवनिर्माण करा, तुम्ही त्यांचं पालन पोषण करा, आणि जेव्हा जादा होईल तेव्हा तुम्ही त्यांचा कोरोना करा. अतिरेक जेव्हा जेव्हा होईल, 1820, 1920, 2020 अशी महामारी अगोदरही आली आहे असं आपलं रेकॉर्ड सांगतंय. तेव्हा एवढी यात्रा, एवढं दळणवळण नव्हतं. काही ठराविक देशांपुरतं मर्यादित हे संकट होतं. हा मीडिया नव्हता, पटापट बातम्या देणारे चॅनल्स नव्हते. आता तासाभरामध्ये जगातल्या एका कोपऱ्यातली बातमी दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचते. पण रेकॉर्ड सांगते 1820, 1920, 2020 वैश्विक ज्यांची सत्ता आहे, जो त्यांच्यावर अधिराज्य गाजवतो, तो अंतरात्माची पाहता, करता, भोगता, तत्वता प्रत्यक्ष आहे. तोच आहे करता, तोच आहे भोगता, आणि तो प्रत्यक्ष आहे. तो हे सगळं करवून घेतो आहे. युगानुयुगे तिन्ही लोक एकची चालवी अनेक, हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पहावा. श्रीराम समर्थ म्हणतात, वेदांमध्ये शास्त्रांमध्ये हे सगळं वर्णन दिलेलं आहे. तो अंतर्देव चुकती, धावा घेऊन तीर्था जाती, प्राणी बापुडे कष्टती, देवास नेणता. श्रीराम. आणि सामान्य माणसं त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक तीर्थांच्या ठिकाणी जातात, अनेक क्षेत्रांच्या ठिकाणी जातात, आणि नाराज होऊन, उद्विग्न होऊन तिथून परत येतात, फसवले जातात, तिथून रडत परत येतात. तो अंतर्देव चुकती, शोधिसी मानवा राऊळी अंतरी, गाणं प्रसिद्ध आहे. कुठे इकडे तिकडे शोध, तो तुझ्याच अंतःकरणात आहे. तुझे आहे तुझं पाशी, परी जागा चुकलासी. तो अंतर्देव चुकती, धावा घेऊन तीर्था जाती, प्राणी बापुडे कष्टती. श्रीराम. देवालाच समजत नाही, देवाला पाहू शकत नाहीत ते. नेणणे म्हणजे न जाणणे. मग विचारी ती अंतःकरणी, जेथे तेथे धोंडा पाणी, उगेची वणवण हिंडोनी, काय होते. श्रीराम. बहु हिंडता सौख्य होणार नाही. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये सांगतात, बहुशास्त्र धुंडाळीता वाडा आहे, काही उपयोग नाही. अनेक ग्रंथांचं पठन केलं, अनेक ग्रंथांचे संदर्भ दिले, वा 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 वा, पण निष्ठा कुठेच नाहीये. मला मोठं आश्चर्य वाटतं. दासबोध सखोल अभ्यास करणारी मंडळी, आणि ते दासबोध सखोल अभ्यास करत असताना माझे एक अभ्यासार्थी होते. त्यांनी त्या 7-8 वर्षामध्ये 6-7 वर्ष दासबोध सखोल चालला. त्यामध्ये त्यांनी एकनाथी साहित्याचा अभ्यास केला, औरंगाबाद एकनाथ संशोधन केंद्राचा. ते 2-1 वर्ष चालला. गीता धर्म मंडळाचा अभ्यास केला, गीतेच्या 18 अध्यायांचा अभ्यास केला, तो 2-1 वर्ष चालला. तुकारामांच्या गाथांचा अभ्यास केला, तो 2-1 वर्ष चालला. आणि ते मला फोटो पाठवायचे, झेरॉक्स काढून पाठवायचे. मला हे प्रमाणपत्र मिळालं, माझा इथं सत्कार झाला, माझं इथं प्रवचन झालं. आपण जे तुम्ही करता आहात तिकडे दुर्लक्ष होतंय ना. ते त्यांच्या एका नातेवाईकाकडे जाऊन आले, नेदरलँडला. त्यांची मुलगीच होती मोठ्या कंपनीमध्ये, आणि ते नेदरलँडला आल्यानंतर त्यांनी मला पत्र लिहिलं, आणि त्या पत्रातलं एक वाक्य मला फार लागलं, खरंच लागलं ते. त्यात त्यांनी लिहिलं, समर्थ जर तिथं जाऊन आले असते, म्हणजे त्यांनी वर्णन केलं अगोदर, काय फुलांचे ताटवे आहेत, काय रस्ते आहेत, काय स्वच्छता आहे,
काय यव आहे काय सगळं ते वर्णन केलं. आणि त्यांनी शेवटचं जे वाक्य लिहिलं ते मला फार खटकलं. त्यांनी लिहिलं, समर्थ जर नेदरलँड सारख्या ठिकाणी जाऊन आले असते तर त्यांनी दुसरा दासबोध लिहिला असता. वा, काय कमाल आहे. अरे काय नाहीये या दासबोधामध्ये. आचार्य किशोरजी व्यास म्हणतात, व्यवहारातल्या क्षुल्लक व्यवहारातून, प्रपंचातल्या क्षुल्लक व्यवहारापासून परमार्थातल्या परब्रह्म प्राप्तीपर्यंतचा सगळे विषय, जीवनाचे, मानवी जीवनाचे अनेक कंगोरे समर्थांनी या ठिकाणी उजळलेले. काय त्या नेदरलँडचं घेऊन बसलं. समर्थ पुढे म्हणतात, मग विचारिती अंतःकरणी, जेथे तेथे धोंडा पाणी, उगेची वनवन हिंडोनी, काय होते श्रीराम. काय करायचं तीर्थक्षेत्रावर जाऊन? स्नान करायची, तिथं पैसे द्यावे लागतात. उद्वेग, कारण आपली मानसिकताच नाही ना. जे असेल ते सहन करायची, गप्प बसायची. आम्हाला लगेच प्रतिक्रिया द्यावी वाटते. जसं काय कुणी आमच्या समोर एखादा चॅनलवाला उभाच आहे, माईक घेऊन, सांगा तुमचं काय मत आहे. आत्ता ही घटना घडली, आत्ता असं झालं, या क्षेत्राच्या ठिकाणी असं घडलं, तुमचं मत द्या. निष्ठा ठेवली पाहिजे. जिथे जे असेल ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. ऍक्सेप्ट ॲज इट इज. आपल्या घरामध्ये आपण ऍक्सेप्ट करत नाही का? तंतन करून, चिंचिन करून काय उपयोग आहे? आपण काहीतरी लिहित बसलेलो असतो आणि घरातून आवाज येतो, चला जेवायला वाढलंय. आता आपल्या हातातलं लिखाण असतं, आपण थांबतो, एक पॅराग्राफ कंप्लीट करावा, त्याच्यात एक 4-5 मिनिटं जातात. लगेच मधून दुसरी आरोळी, ऐकू आलं का? तुमचं संपतच नाही. काय पडलंय त्यात? माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा झाल्या असं. मग मी एकदा असं ठरवलं की आपण आता किरकिर करणे नाही, आपण चिंचिन करणे नाही. चिंचिन करती गोसावी कोण्या प्रकारे, समर्थ विचारतात का नाही. मी एके दिवशी दबा धरून बसलो. आवाज आल्याबरोबर मी उठलो आणि स्वयंपाक घरात गेलो, बसलो. मी म्हणलं चला घ्या ताट. आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. अजून 5-10 मिनिटं होती, कारण त्यांना सवय लागलेली आहे. यांना आरोळ्या दिल्या पाहिजेत, आवाज दिले पाहिजेत 5-10 मिनिटं, तेव्हा हे ताटावर येतील. तो म्हणजे 10 मिनिटं अगोदर, बिफोर टाइम चालू असतं सगळं. हा सगळ्यांचा अनुभव आहे. आपण ऍक्सेप्ट करतो का नाही? ते मान्य करतो, घेऊन चालतो तसं. समर्थ म्हणतात, मग विचारिती अंतःकरणी, जेथे जेथे धोंडा पाणी. कशाला गेलो त्या क्षेत्राच्या ठिकाणी असं वाटतं. उगेच वणवण हिंडोनी काय होते. ऐसा ज्यासी विचार कळला, तेने सत्संग धरिला. सत्संगे देव सापडला, बहुत जनासी श्रीराम. सत्संगाचं महत्व आहे. द मॅन नोज बाय द कंपनी ही कीप्स. तुम्ही कुणासोबत आहात, तुमचे संगती सोबती, तुमचे मित्र कोण आहेत, त्यावरून तुमची पात्रता समाजाला लक्षात येते. आपण जर लपूट माणसांसोबत राहू. मला आत्ता काल एक पोस्ट वाचत होतो, ती आत्ता आठवली म्हणून तुम्हाला सांगतो. म्हणजे आपण कुणासोबत राहतो आहोत, कुणाच्या शेजारी राहतो आहोत, यावरून समोरचा माणूस आपली पत ओळखतो. क्षुल्लक गोष्ट आहे. प्रसंग तसा अत्यंत साधा आहे. आपल्याला माहिती आहे, मोरया प्रकाशन, आदरणीय दिलीपराव महाजन आणि
सौ सुरेखा काकू महाजन. सौ सुरेखा महाजन या आपल्या दासव परिवाराच्या सदस्य आहेत, अभ्यासार्थी आहेत. आणि दिलीपराव महाजनांनी अनेक ग्रंथांची प्रकाशनं केलेली आहेत. सुनील दादांचे बहुतांश ग्रंथ, सगळी पुस्तकं त्यांनी छापलेली आहेत. नावच मोरया प्रकाशन आहे. आणि त्यांचे वडील हे अनंतदास रामदासींचे अनुग्रहित, म्हणजे वारसा किती मोठा आहे बघा. ह्या दोघा नवरा बायकोनी श्रीपाद शिलेवरचं जे स्मारक उभा केलेलं आहे त्याच्यासाठी तन मन धन अर्पण करून कित्येक वर्ष तिथं सेवा केलेली आहे. कशी कशी माणसं आपल्या सोबत आहेत आपल्याला माहिती नाहीये. कुठेही गाजावाजा नाही, डांगोरा नाही, डिंगोरा नाही, काय नाही, बातमी नाही, काही नाही. त्यानंतर ते नानाजी देशमुखांकडे गेलेले आहेत, तिथं काही वर्ष सेवा दिलेली आहे. कुरुक्षेत्राला आपण पाहिलेलं असेल, ऐकलेलं असेल ते ठिकाण. अशा ठिकाणी जावं आणि ती माती आपल्या कपाळाला लावावी, ह्याच्यापेक्षा आपण काय करू शकतो. कन्याकुमारीला जावं, काय करू शकतो. काय भव्य दिव्य ते स्मारक उभं राहिलेलं आहे. एकनाथजी रानडे त्यांच्या सेवेत तिथल्या त्या सगळ्या ते सगळं उभं करताना, ते विश्व उभं राहताना या दोघांनी तन मन धन सेवा अर्पण केलेली आहे. मला प्रसंग तुम्हाला सांगायचा आहे की एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी, आणि कसं असतं की जेव्हा तुम्हाला जेवढा व्याप तैसे वैभव, समर्थ सांगतात ना आपल्याला, जेवढा व्याप तैसे वैभव, तोला सारिका हाव भाव करीती लोक. तुमच्या मागे पुढे फिरतात. तुमची एवढा प्रकाशक मोठा आहे, एवढा मोठा माणूस आहे, लोक सांगणारी असतात. वर्तमानपत्रात बातम्या येऊन तेव्हा सगळं झालेलं असतं. आणि एका पुस्तकाचं प्रकाशन होतं तेव्हा सुरुवात होती मोरया प्रकाशनची. ते अनेक लोकांकडे गेले प्रकाशनाला मुख्य प्रमुख पाहुणे म्हणून या म्हणून. तर काही लोकांनी सांगितलं नाही मला वेळ नाहीये. काही लोकांनी सांगितलं मला मानधन काय देणार. आता मानधन काय देणार. काही लोकांनी मुद्दाम सांगितलं मला वेळ नाहीये. शिवाजीराव भोसल्यांकडे दिलीपराव महाजन गेले आणि त्यांनी कार्ड पाठवलं आपलं. ते कार्ड वाचलं शिवाजीराव भोसलेंनी. प्राचार्य शिवाजीराव भोसले काय वक्ता. त्यांचे शिष्य आपले समर्थमूर्ती सुनील दादा चिंचोळकर आहेत. सुनील दादा चिंचोळकरांची सगळी जडणघडण, सगळं वक्तृत्व हे आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांच्या पठडीत झालेले, त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले. सगळा संस्कार त्यांचा आहे. प्राचार्य शिवाजी कार्ड पाहिलं आणि त्यांना भेट नाही म्हणून सांगितलं. पुन्हा एकदा काही प्रसंगाने महाजन काका त्यांच्याकडे गेले. हे मी मनाने नाही सांगत, कुठं पुस्तकात वाचलेलं नाही सांगत, महाजन काकांनी लिहिलेली पोस्ट आहे. ते एकदा पुन्हा गेले प्राचार्य शिवाजीराव भोसलेंकडे. एका कार्यक्रमात काहीतरी भेट झाली आणि त्यांनी त्यांना सांगितलं की मी आलो होतो तुमच्याकडे, मला एका प्रकाशनासाठी यायचं होतं, तुम्हाला प्रमुख उपस्थिती तुमची पाहिजे होती मला. ते म्हणाले अच्छा ते तुम्ही आहात का. ते म्हणाले मी तुम्हाला मुद्दाम तुमचं कार्ड बघून मी तुम्हाला भेट नाही दिली. ते म्हणाले काय झालं. बघा मुद्दा किती क्षुल्लक आहे, आपल्या आयुष्यात कधी लक्षात येणार नाही. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणाले तुमच्या कार्डावर तुमचा जो पत्ता आहे तो एकीय पक्षाच्या कार्यालया शेजारी असा लिहिलेला होता, म्हणून मी तुम्हाला भेट नाकारली. काय काय गणित आहे. द मॅन नोज बाय द कंपनी ही कीप्स. आम्ही कुणासोबत राहतो, कुणा शेजारी राहतो, कुणाच्या सोबतीनं राहतो, कुणाच्या संगतीत वाढतो, हे खूप महत्वाचं आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी सांगतात. आणि महत्वाचं म्हणजे त्यानंतर प्राचार्य शिवाजीराव भोसले एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी, एका ग्रंथाच्या प्रकाशनासाठी फलटणवरून डोंबिवलीला आले आणि 1 रुपया सुद्धा घेतला नाही. आज मोरया प्रकाशन किती मोठं काम करत आहे. सुनील दादांची बहुतांश पुस्तकं
बहुतांश ग्रंथ दासबोध प्रवेश त्यांनी छापलेला आहे. अनेक ग्रंथांच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत. फार मोठं काम समर्थ संप्रदायाचं, संत साहित्याच्या प्रसाराचं हे मोरया प्रकाशन करत आहे. सुविचार आणि सुसंस्कार यांचा प्रसार हाच आमचा विचार, असं त्यांचं घोषवाक्य आहे. सुविचार आणि संस्कार यांचा प्रचार हाच आमचा संस्कार, असं त्या मोरया प्रकाशांचं घोषवाक्य आहे. समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगतात की सत्संगे देव सापडला बहुत जनासी, तेने सत्संग धरीला. ज्याला हे समजलं की तीर्थक्षेत्रावर जाऊन काही होणार नाही, वनवन हिंडून उपयोग नाही, उद्वेग येईल, चिडचिड होईल, मानसिक ताप होईल, त्यापेक्षा संतांच्या सहवासात जावं, साधूंच्या सहवासात जावं. तेने करून निश्चितपणे भगवंत सापडतो, देव सापडतो. समर्थ सांगतायत. ऐशी ही विवेकाची कामे, विवेकी जाणतील नेमे, अविवेके भुलले भ्रमे, त्यास हे कळे ना श्रीराम. इथं भ्रमाला काय कमी आहे का? एकानंतर एक मोहमाया आहे सगळी. चांगली चांगली माणसं भ्रमिष्ट होत आहेत आणि एकमेकांना विचारतायत तुझं डोकं फिरलं का म्हणून. विचारणाऱ्याचं डोकं किती शाबूत आहे, मोठा प्रश्न आहे. त्याच्यावरही कुठला ना कुठला तरी पगडा आहेच आहे की. अंतर्वेधी अंतर जाणे, बाहेर मुद्रा काही चढेणे, म्हणून विवेके शहाणे, अंतर शोधिती श्रीराम. समर्थ म्हणतात अंतर्वेधी अंतर जाणे. ज्यांनी आपल्या सगळ्या वृत्ती अंतर्मुख केलेल्या आहेत तो पाहतोय, पण त्या दृश्य विश्वाचा परिणाम त्याच्या अंतःकरणावर होत नाही. कारण काय? त्यांनी अंतःकरणाने अखंड तदाकारता धरलेली आहे त्या परब्रह्म तत्वाशी. त्यामुळे हे दृश्य जगत जरी तो पाहत असेल, या दृश्य जगतात तो राहत असेल, जीवन जगत असेल सामान्य माणसाप्रमाणे, पण त्याची अंतर्वृत्ती ही परमात्म्याशी अनुसंधान आहे. अंतर्वेधी अंतर जाणे. ज्यांनी आपल्या सगळ्या वृत्ती निर्विकार केलेल्या आहेत, अंतर्मुख केलेल्या आहेत. आपल्या सगळ्या वृत्ती कशा आहेत? बहिर्मुख आहेत. हे पाहावं, ते पाहावं, हे घ्यावं, ते घ्यावं. आम्ही आत कधी विचारच करत नाही, आत डोकावतच नाही, वेळच नाही आहे. गजबजाट आहे, बाहेर गोंधळ आहे, कोलाहल आहे. रस्त्याने, एक मोठ्या रस्त्याने आपण जर चाललेलो असेल, विचार करून पहा. साधं उदाहरण आहे. अनेक हॉर्न वाजतायत. आपण कॉन्सन्ट्रेट होऊ शकतो का? आपण आपलं वाहन सुद्धा नीट चालवू शकत नाही. पाठीमागचा हॉर्न वाजतो, पुढचा हॉर्न वाजतो, वैताग येतो. अहो, सिग्नल लागलाय म्हणून जर थांबलं, काही सेकंदाचं सिग्नल आहे का नाही? 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिटाचं सिग्नल आहे का नाही? पण शेवटचे 5 सेकंद, 10 सेकंद राहिले की लोकांच्या गाड्यांचे हॉर्न चालू होतात. मला तर समजत नाही की 2 मिनिटं इथं थांबला, शेवटच्या 5 सेकंदासाठी काय अडलं एवढं? कुठे जायचंय? भाग्य से ज्यादा समय से पहले कुछ नहीं मिलेगा. होणार तितके होत जात. समर्थ सांगतात. पाहात समजत सेवटा गेला, तोची विवेकी भला, तत्वे सांडून पावला निरंजनी श्रीराम. विवेके वीण जो भाव, तो भावची अभाव, मूर्खस्य प्रतिमा देव, ऐसे वचन श्रीराम. काय विचार मांडला! हा विचार क्रांतिकारी आहे. क्रांतिकारी विचार आहे समर्थांचा.
मेले माणूस जेव्हा येते हा भ्रमसमर्थ म्हणतात भ्रमनिरूपणामध्ये. अहो आज पटत नाही 350 वर्षानंतर आम्हाला. त्या काळात समर्थांनी बेधडकपणे सांगितलंय. असलेल्या आई बापांना खाणं पिणं त्यांची बडदास्त बाजूलाच राहिली. औषध गोळ्या वेळेवर देऊ नयेत, 2 घास वेळेवर मिळतील याची व्यवस्था करू नये. आणि गेल्यानंतर मग जेवणाच्या पंक्ती घालायच्या कशासाठी करायच्या? हा दांभिकपणा आहे. एखादी प्रतिमा घ्यायची त्याचा उदो उदो करायचा दांभिकपणा आहे. आजही आपल्याला पटत नाही. मूर्खस्य प्रतिमा देव. मूर्ख लोक प्रतिमेमध्ये देव मानतात. समर्थांचं वचन आहे. ऐक नाही क्रांतिकारी विचार 350 वर्षापूर्वी. ज्या प्रतिमेला डोक्यावर घेऊन शेकडो मैल चालणारी लोक आहेत, अनेक यात्रा भरतायत, अनेक उत्सव होत आहेत, प्रतिमेचेच उत्सव होतात ना. पण समर्थ म्हणतात मूर्खस्य प्रतिमा देव. का मूर्खस्य म्हणतात? की जो माणूस त्या प्रतिमेमध्येच देवाला पाहतो, प्रतिमेच्या बाहेर देव पाहूच शकत नाही, तो मूर्ख आहे का नाही? म्हणजे याचा दुसरा अर्थ आहे की मी माझी संकुचित वृत्ती केली आहे. मी अत्यंत हीन पातळीवर आहे, लोकल लेवलला आहे. त्या प्रतिमेमध्येच मी देव पाहतो. ती प्रतिमेला भंग गेला मी रडतो. ती प्रतिमा तुटली मी ओक्साबोक्षी रडतो, शोकमग्न होतो, खाणं पिणं सोडून देतो. जसं प्रतिमेमध्ये आहे तसं आमच्या प्रियजनांबद्दल आहे का नाही? घरातला एखादा आप्त स्वकीय गेला, नातलग गेला, नातेवाईक गेला, जवळचा माणूस गेला, किती दुःख होतं आम्हाला. दुःख होणं स्वाभाविक आहे, कारण तिथं ममता आहे. पण तेवढ्यापुरता विचार करून चालेल का? आमचे एक कार्यकर्ते होते, कार्यकर्त्याचे वडील गेले, आई गेली. ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशींनी पोस्टकार्ड पाठवलं, सांत्वनपर पत्र लिहिलं आणि त्यांनी शेवटच्या 2 ओळी लिहिल्या. त्या 2 ओळी माझ्या अंतःकरणात आहेत. त्यांनी लिहिलं, जन्मदात्री आई गेली, अनाथ होण्याची भावना मोठी आहे, ते दुःख मोठं आहे, पण आम्हाला आमची ही जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. प्रभू श्रीरामचंद्र म्हणाले, हे विसरून चालणार नाही. हे राष्ट्र, ही भूमी, ही माझी माता आहे. तिच्यासाठी मी आता माझं आयुष्य घालवलं पाहिजे. माझ्या आईला मी या जन्मभूमीमध्ये पाहिलं पाहिजे. ही व्यापकता आहे. म्हणून समर्थ म्हणतात मूर्खस्य प्रतिमा देव. याचा अर्थ असा नाही घ्यायचा की प्रतिमा सगळ्या टाकून द्यायच्या, उद्यापासून पूजा बंद, हा विचार आहे. पण जो माणूस सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, समर्थांचं वचन आहे पहिल्या दशकातल्या पहिल्या समासात, आम्हाला ते केलंच पाहिजे. पण तुम्ही चालणार का नाही? विकास कसा होईल? पहिल्याच पायरीवर सगळं आयुष्य घालवणार का? मग गच्चीवर कधी पोहोचणार? घरात कधी पोहोचणार? इथे अडकून पडू नको. प्रतिमेतून अवतार, अवतारातून ईश्वर, ईश्वरातून परमेश्वर, व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टीला पोचायचंय. काय उदात्त संकल्पना आहे समर्थ रामदासांची. अंतर्देव निरूपण. समासाचं नाव पहा तुम्ही काय. समर्थ पुढे म्हणतात त्या प्रतिमा देवाबद्दल बोलतायत. अरे जे आकारासी येते ते अवघेच नासो न जाते, मग गलबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे श्रीराम. समर्थ म्हणतात जे आकाराला आले, प्रतिमा ज्याची निर्माण केली, जे फोटो तयार केला, मूर्ती तयार केली, जी आकाराला आलेलं आहे ते नासून जाणार आहे. यद दृष्टम तन्नष्टम. ज्याला जन्म झालाय, जे आकाराला आलंय त्याचा नाश होणारच आहे. कुणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाहीये. मृत्यू निरूपण.
ज्योतिषी गेले, कोण कोण गेले, पराक्रमी गेले, आर्य आचार्य गेले, वैद्य गेले, सगळे सगळे गेले, कुणी इथं राहत नाही. ही मृत्यूभूमी. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, जिता म्हणती सर्व ही मी, पण ही काय मृत्यूभूमी. इथून कुणीही जिवंत वर जाऊ शकत नाही. इथंच पृथ्वीला, या जड तत्वाला इथंच सोडावं लागतं. अवघेच नासून जाते. मग गलबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे. गलबला म्हणजे नामरूपाच्या उपाधीचा गलबला. प्रतिमेमध्ये सगळे अवतारामध्ये नामरूप आहे, ईश्वरामध्ये नामरूप आहे, परब्रह्माला नामरूप नाहीये. ही नावं आम्ही दिलेली आहे. आत्मज्ञान, मोक्ष, कैवल्य, परब्रह्म, ब्रह्म, ही आम्ही दिलेली नावं आहेत. त्याचं नाव नाहीच आहे, त्याला रूप नाहीये, त्याला गंध नाहीये, आकार नाहीये, त्याच्यात कुठलाही विकार नाहीये. चंचळ देव निश्चळ ब्रह्म, परब्रह्मी नाही भ्रम, प्रत्यय ज्ञाने निभ्रम, होई जेते श्रीराम. प्रचिती वीण जे केले, ते अवघे व्यर्थ गेले, प्राणी कष्ट कष्टोची मेले, कर्म कचाटे श्रीराम. समर्थ म्हणतात, कर्मकांडामध्ये अडकून मनुष्य सगळं आयुष्य वाटेला लावतो. कर्म कचाटे, कर्मकांडामध्ये कष्ट कष्टोची मेले, हातात काहीही लागलं नाही. किती कष्ट घेतले, हे करा, ते करा, ते करा, ते करा, ही पूजा घाला, तो यज्ञ करा, त्याचं हे करा, त्याचं ते करा. केलं पाहिजे, नाही अशातला भाग नाही. मी त्याचा विरोध करतोय, याचा कृपा करून वेगळा अर्थ नाही काढायचा. पण त्यातच आम्ही लिप्त होणार का? त्याच्या पुढे जाणार की नाही, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून समर्थ आंतरदेव निरूपण समास लिहितात. कर्मा वेगळे न व्हावे, तरी देवास कासया भजावे, विवेकी जाणती स्वभावे, मूर्खणेने श्रीराम. कर्मा वेगळे न व्हावे. समर्थांना आत्मसाक्षात्कार झाला. दत्तात्रयांनी दर्शन दिलं, मारुतीरायांनी दर्शन दिलं, प्रभू श्रीरामांनी दर्शन दिलं, अनेक देव देवतांची दर्शनं झाली. म्हणून सगुण पूजा सोडली का? अहो, जायच्या 4 दिवस अगोदर रामपंचायतन आलेलं त्याची प्रतिष्ठापना केली आहे समर्थांनी. जायच्या अगोदर काही महिने चाफळला जाऊन रामाच्या समोर प्रार्थना केली, कल्याण करी रामराया. कर्म सोडून नाही दिलेलं. ज्ञानोत्तर सगुण भक्ती, ज्ञानोत्तर सगुण पूजा केली. आदर्श आहे समर्थांनी आमच्या समोर ठेवलेला. म्हणून समर्थ म्हणतात, कर्मा वेगळे न व्हावे, तरी देवास कासया भजावे, विवेकी जाणती स्वभावे, मूर्खणेने श्रीराम. मला काय म्हणायचंय ते विवेकी लोक समजून घेतील, त्यांच्या बरोबर लक्षात येईल. कारण ते विवेकी आहे, शहाणे आहेत, चतुर आहेत, विचक्षण आहेत. काही अनुमानले विचारे, देवा आहे जगदांतरे, सगुणाकरिता निर्धारे, निर्गुण पाविजे श्रीराम. बघा, मूळ तत्व समर्थांनी या समासात सांगितलंय, की जे पहिल्या समासात सांगितलं, सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे. डेफिनेटली यू विल गेट इट. याच मार्गाने चालत राहा, पण चालत राहा, थांबू नको. असाल तेथून पुढती चला, यत्न सोडाना, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. आमच्या अप्पांचं फार सुरेख काव्य आहे. असाल तेथून पुढती चला, यत्न सोडाना, रामकृष्ण हरी जय म्हणा, रामकृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. धर्म जात गोत वित्त काही का असेना. फार सुरेख काव्य ते. आपण एखाद्या दिवशी ते पूर्ण काव्य घेऊया. समर्थ म्हणतायत, परत सांगतायत समर्थ, दृढपणे सांगतायत, डेफिनेटली यू विल गेट इट. तुम्हाला निर्गुणाकडे, तुम्हाला परब्रह्म प्राप्तीची होणार. पण या मार्गाने चला, अडकून पडू नका. प्रतिमेमध्ये अडकून पडाल, कसे तुम्ही अवतारांकडे जाल? अवतारात अडकून पडाल, कसे तुम्ही ईश्वरापर्यंत जाल? ईश्वरातच अडकून पडाल, परब्रह्मापर्यंत कसे जाल? एक एक टप्पा पुढे चालत राहील पाहिजे.
सगुण पाहता मुळास गेला, सहजची निर्गुण पावला, संगत त्यागे मोकळा झाला, वस्तुरूप श्रीराम. संगत त्याग, निसंग होणे, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे तेही पाहिजे आणि हेही पाहिजे, निसंग होईल. असेल तर असेल, नसेल तर नसेल, अशी धारणा ठेवून आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. पण परमात्म्याची अखंड साधना, त्याचं आपलं अनुसंधान टिकवून ठेवता आलं पाहिजे. एक ठराविक साधना, ठराविक वेळ, ठराविक बैठक, ठराविक आसन, ठराविक जागा नित्य नियमाने केलं पाहिजे. नक्की मी म्हणायचं जे सगळं दासबोधांनी समर्थांनी लिहून ठेवलंय हो, त्यांचा शब्द कसा खोटा होईल. लाविता होई जे पावन, मुख्य ज्ञानेची विज्ञान, पाविजे ते श्रीराम. अनुसंधान त्या परब्रह्माची लावता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात असं जर अनुसंधान लावलं तर लाविता होई जे पावन, मुख्य ज्ञानेची विज्ञान पाविजे ते. अज्ञान संपलं, विपरीत ज्ञान संपलं, ज्ञानाचा ठाव संपला, आता केवळ विज्ञान राहिलंय आणि तेच ते परब्रह्म आहे, ते माझं आत्मस्वरूप आहे. त्यालाच मी आत्मज्ञान म्हणतो, त्यालाच मी मोक्ष म्हणतो, त्यालाच मी कैवल्य प्राप्ती म्हणतो, त्यालाच मी परमपदाची प्राप्ती म्हणतो. ऐसी हे विवेकाची विवरणे, पहावी सुचित अंतःकरणे, नित्यानित्य विवेक श्रवणे, जगदोद्धार श्रीराम. नित्यानित्य विवेक श्रवणे, मी जे म्हणालो ऑल द टाइम ऑल द प्लेसेस, असं जसं समर्थ सदा सर्वदा म्हणतात तसं आमची एक धारणा असली पाहिजे, एक मुख्य दैवत असलं पाहिजे, एक मुख्य उपासना असली पाहिजे. मठ आहे, स्वरूप संप्रदाय आहे, आमची उपासना ही रामाची उपासना आहे आणि ती विश्वपाळीती आहे. समर्थ म्हणतात रामाची उपासना ही विश्वपाळीती आहे. अहो त्या उपासनेची शपथ समर्थांनी 3 वेळा दासबोधामध्ये घेऊन आपल्याला आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न केला. मी शपथ घेऊन सांगतो, राम उपासनेची मला शपथ आहे, मी जे बोलतोय ते खरं बोलतोय. ह्याच्यापेक्षा निर्भेळपणा, ह्याच्यापेक्षा तळमळ, ह्याच्यापेक्षा अजून काय कळकळ पाहिजे आम्हाला. ऐसी हे विवेकाची विवरणे, पहावी सुचित अंतःकरणे. अंतःकरण कसं पाहिजे? समूळ ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान. मनामध्ये विकल्प आहेत, मनामध्ये संशय आहेत किंवा अपेक्षा आहेत. समर्थांच्या दासबोधाचं पारायण केलं म्हणजे माझं हे होईल का ते होईल का, नका हात लावू. समर्थ म्हणतात अशी अपेक्षा, अशी धारणा, असे किंत, असे विकल्प, असे प्रश्न, असे संशय घेऊन या ग्रंथाला हात लावू नका. सुचित अंतःकरण, स्वच्छ अंतःकरण, निर्मळ अंतःकरण, निरापेक्ष अंतःकरण, नित्यानित्य विवेक श्रवणे. एक नित्य वेळ ठेवा, नित्य उपासना ठेवा, काही श्रवण मनन चिंतन निधी ध्यास करा आणि तो तुमचा उद्धार होईल आणि जगाचा उद्धार होईल. म्हणून समर्थांनी अंतर्देव निरूपण हा समास आपल्या सगळ्यांना सांगितला. हीच साधना पुढे ठेवण्यासाठी आपण उद्या दुपारी 2 वाजता पुनश्च भेटूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.